निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, आपण या वनात आलो ही श्री महादेवांची लीला होती। आता ते आपल्याशी बोलत आहे, त्यांचा सहवास आपल्याला लाभतो आहे। हे सगळं अद्भुत भासत आहे। महादेव आपल्याला अनेक गुप्त रहस्य सांगत आहेत कानिफा। महादेवांची जी स्वयंभू शक्तिपीठ आहेत त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला आता समजत आहे। गुरुदेव, श्रावण मास सुरू आहे आणि हा काळ श्री महादेवांसोबत व्यतीत करायला मिळतो आहे। बालपणी श्री महादेव आणि दत्तगुरूंचा सहवास लाभला, आता पुन्हा तो अनुभवायला मिळत आहे। यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार, होय ना गुरुदेव? होय कानिफ, अर्थात कानिफा, महादेव आपल्याला जे काही सांगत आहे ते आपण आपल्या जीवाचे कान करून ऐकायचं आहे। पुढे भ्रमण करताना तेच आपण ह्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचूया। हे सर्व श्री महादेवांच्या मुखातून ऐकायला मिळत आहे। हा अनुभव अलौकिक आहे। ज्योतिर्लिंग आणि शिवपिंड यातील फरक लक्षात येतो आहे। ज्योतिर्लिंग म्हणजे जे स्वयंभू आहेत, जे साक्षात महादेव आणि पार्वती यांनी धारण केलेले आहेत, आणि शिवपिंड हे मनुष्याने स्थापन केलेले आहेत। गुरुवर, शिवतत्व तर सर्वत्र आहे, परंतु ज्योतिर्लिंगाच्या स्थानावर श्री महादेव स्वयं वास करतात। म्हणूनच या ज्योतिर्लिंगाचं महत्व लोकांना समजावून सांगणं हे फार महत्वाचं आहे। कारण मनुष्याने एकदा आपल्या आयुष्यात 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं की त्याचं सर्व काही सार्थकी लागेल। अर्थात त्यासाठी महादेवांवर असलेली भक्ती, श्रद्धा, प्रेम हेही तितकंच महत्वाचं आहे कानिफा। तुझी प्रार्थना महादेवांपर्यंत पोहोचली आहे। पण मग त्याला साक्ष काय? सुमती, आपण सर्व मनोभावे करायचं, त्यात साक्ष काय मागायची? पिताश्री, आईचं देखील बरोबर आहे, मी तिला साक्ष देतो। आई, माझ्याकडे बघ। गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। शुभम भवतु।
शुभम भवतु. प्रभू, 12 ज्योतिर्लिंगाची कथा सांगत असताना आपण म्हणालात की वनात एक स्त्री आपल्या दृष्टीस पडली. मग त्या स्त्रीचं पुढे काय झालं प्रभू? मुळात ती कोण होती? मी तिथे जाऊन पाहिलं तेव्हा मला समजलं की ती माझी भक्त आहे. परंतु मुळात ती पार्वतीच होती. माता पार्वती? परंतु त्यांनी हे रूप का धारण केलं होतं? पार्वतीला माझा विरह सहन करणं कठीण होतं. ती मला भेटायला आली होती. परंतु मी तिला ओळखू शकलो नाही. क्षमा असावी प्रभू, परंतु आपण माता पार्वतींना ओळखू शकणार नाहीत असं कसं होईल? त्यांनी वेश बदलला, रूप पालटलं तरी आपण त्यांना ओळखणारच. मी तेव्हा अज्ञातवासात होतो. सगळ्या शक्ती कैलासातच ठेवून आलो होतो. म्हणून मी तिला ओळखू शकलो नाही. मग पुढे काय घडलं प्रभू? आपली आणि मातेची भेट झाली. तिथे एक मोठी घटना घडली. प्रभू, आपण जे काही सांगत आहात तो शब्द आणि शब्द आम्ही आमच्या मनात साठवून ठेवत आहोत. आणि तेच आम्ही लोकांना आख्यानाच्या रूपात सांगू. हे जे काही गूढ आहे प्रभू, ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचू. अवश्य जालिंदर, सांग. मी नकळत तिच्याकडे ओढलो गेलो होतो. तिच्याशी बोलण्याची, तिला भेटण्याची इच्छा निर्माण झाली. त्यासाठी मी तिथे गेलो होतो. माता पार्वतींबद्दल आपल्याला तसं वाटणं प्रभू स्वाभाविक आहे. परंतु मला त्यावेळी हे ठाऊक नव्हतं की ती पार्वती आहे. मी मनावर संयम ठेवला आणि पुन्हा माघारी आलो.
ही स्त्री कोण आहे आणि मी हिच्याकडे का ओढला जातोय? माझे मन मला इथे का घेऊन आले आहे? हिचे आणि माझे काही ऋणानुबंध आहेत का? माझी अर्धांगिनी पार्वती असताना माझ्या मनात असे विचार यायला नकोत. हे कसले संकेत आहेत? नाही, हे योग्य नाही. मला इथून माघारी जायला हवं. ही सगळी आपलीच लीला आहे प्रभू. कानिफा, त्यात नक्कीच सृष्टीच्या भवितव्याचं गूढ असणार आहे. आमच्यासाठी तरी हे सगळं अनाकलनीयच आहे. शुभम भवतु. प्रभू, आज आपण प्रत्यक्ष दर्शन दिलात. धन्य झालो आम्ही. तुम्ही आज माझे अखंड स्मरण केले. तुम्ही मला प्रिय आहात. प्रभू, मी मनोमन प्रार्थना करत होतो की पुढे काय कार्य करायचं आहे हे आपल्याकडून सांगितलं जावं. चौरंगी तुम्हाला शोधतो आहे. चौरंगी? बरेच दिवस त्याची भेट नाही. तुम्ही त्याला भेटून सहाय्य करावे. जशी आज्ञा प्रभू. केरबा, अरे वा, तू बरा झालास की? ही खूप चांगली गोष्ट आहे बघ. अहो, ही समधी शिरपाची किरपा आहे बघा बोपन्ना. तू इथून गेल्यानंतर नक्की काय झालं ग नलू? काल मी घरी गेले तेव्हा ह्यासने जास्तच तरस व्हायला लागला होता. अहो, त्यांचे डोळे पांढरे फटक पडले होते. अहो, माझं मरण मला समोर दिसत होतं. समधी पृथ्वी माझ्या भोवती फिरतीया असं मला वाटत होतं आणि कुणीतरी मला न्यायला आलंय असं दिसत होतं. समदा अंधार होता बघा. अचानक कुठून तरी उजेड दिसला आणि आपोआप माझं डोळं उघडलं. श्रीपाद, श्रीपाद, हे समज तुझ्यामुळे झालंय बघ. आज आज तुझ्यामुळे माझं कुंकू वाचले. हे समज कुणी देवच करू शकतो आणि तू आमच्यासाठी देवच आहे श्रीपाद. समज चांगलं झालं, पर एक गोष्ट लय वाईट घडले बघा. काय झालं ग? अहो, मी वाचलो पण आमची कपिला गाई तिनं दारातच जीव सोडला.
काय? पण असं अचानक काय झालं गाईला? श्रीपाद, तूच सांग बाबा, आता हे नेमकं काय आहे ती? गायीने तुझे प्राण स्वतःवर घेतले. आपल्या मालकाचे प्राण वाचवण्यासाठी तिने स्वतःचे प्राण दिले. काय ग ताराई, हे साधू बुवा कोण आहे ती? आणि इकडं कुठे निघाले ती? आपल्या गावाकडे तर नाही चालले. हो साधू बुवा, थांबा. इकडं कोणीकडे निघालाय? तुम्ही कोण आहात? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी. तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. मग तुम्हाला इथनं मोर जाता यायचं नाही. माई, हे संपूर्ण विश्वच आमचं घर आहे. आम्ही सर्वत्र भ्रमण करत असतो. बरं ठीक आहे, सा. पण गावाच्या बाजूनं जा. आमच्या गावात पाय ठेवायचा नाही. बंधो, तुझ्या शब्दांना आवर घाल. तू माझ्या गुरुवर्यांशी बोलतो आहेस. गोरक्ष, बरं आम्हाला सांगा, गावात आम्ही का जाऊ नये? कारण आमच्या गावात कुणा साधूला यायला परवानगी नाही. आम्ही कोणाला गावात भिक्षा देत नाही, तसा नियमच आहे इथला. आणि तो नियम कोणी बनवला? म्या बनवलाय तो नियम. आणि माझ्या बगत या गावातला पान देखील हालत नाही. परंतु असा चुकीचा नियम बनवण्याची आवश्यकता का वाटली तुम्हाला? पहिला म्हणजे ह्यो नियम चुकीचा नाही. आमच्या गावात देवी आईचं ठाण आहे. इथं फक्त तिची पूजा होती. बाकी कोणा साधूचं आणि देवाचं काय करत नाही. साधू संत, योगी, तपस्वी यांना गावात येण्यापासून अडवणं ही काही चांगली गोष्ट नाही. कारण त्यांनी केलेल्या तपश्चर्येचा, त्यांच्या ज्ञानाचा संपूर्ण गावाला उपयोगच होत असतो. ते आम्हाला काय बी ठाव नाही, पण तुम्ही या गावात जायचं नाही. आम्ही गावात जाणार आहोत. आणि तरीही जर तू आम्हाला अडवणार असशील तर ती तुझी दुर्बुद्धी असेल. आणि त्यानंतर तुला कळेल की माझे गुरुदेव कोण आहेत आणि नाथ पंथ काय आहे. जावा तुम्ही गावात, बघूया तुम्हाला कोण भिक्षा देतंय का ती. आदेश, अलख, निरंजन. आपण त्यांच्या पाठीमागे जाऊ बरं का. आपण तिथं असलो ना, मग कोणी यांना भिक्षा घालणार नाही. बरोबर बोलतीस तू. चल चल. हीच योग्य वेळ आहे
जेव्हा अज्ञान असेल, संभ्रम असेल, तेव्हाच ह्यांच्या मनात कृष्ण भक्तीचं बीज रोवलं जावं.